रामकृष्ण हरी जय हरी. कुठं आलोय बघितलं का? श्री क्षेत्र तुळापूर. आपण म्हणताल हे तुळापूर म्हणजे काय? पण छत्रपती संभाजीराजे यांच्या पावन पदपर्शाने पावन झालेलं एक क्षेत्र म्हणजे तुळापूर. ह्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. अहो, बघण्यासारखं क्षेत्र म्हणजे दाखवतो तुम्हाला. तेव्हा काही समोर नदी म्हणजे ह्या ठिकाणी नदींचा संगम आहे. कसं काय वाटतं एकंदरी सुंदर वातावरण. आणि हेव्हा काही इथं समोर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी. तेव्हा का ह्या ठिकाणी ही समाधी स्थळ बघितलं का? सुंदर असं वातावरण आहे आणि मन मोहून टाकणारं हे ठिकाण म्हणजेच तुळापूर. पाहिलं का ह्या का ह्या ठिकाणी खेडेगावावरून ह्या ठिकाणी मोठ्या संख्येनं लोक या समाधीस्थळाला भेट देतात. असं हे सुंदर मनमोहून टाकणारं तीर्थक्षेत्र म्हणजे तुळापूर. पाहिलं का? या ठिकाणी आता सहल आलेले आहे आणि 1-2 दिवसावर त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम साजरा होणार आहे म्हणून इथं सुंदर असं नियोजन चाललेलं आहे. पाहिलं का? छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे ना, त्या ठिकाणी हे असं म्हणजे पुराण हेमाडपंथी शिव मंदिर, छान असं मंदिर इथं आहे. सुंदर हे का ह्या ठिकाणी हेमाडपंथी शिव मंदिर. कसं काय वाटतं या हेमाडपंथी हे का इथं कसं काय वाटतंय सांगा नजराना. एक नंबर खटाखट टकाटक मध्ये ही तुळापूरच्या ठिकाणचं संपूर्ण चित्रीकरण मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे बरं का. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. कसं काय हे का हे हेमाडपंथी जुनं मंदिर इकडं भगवान शंकरांचं छानपैकी सगळं दिसतंय. इकडं डिगमळ वगैरे हे आणि समाधीच्या ठिकाणचं बी संपूर्ण चित्रीकरण मी पाठवतोय तुम्हाला. बापू आम्ही सगळेजण आलोय बघा इथं तुळापूरला छत्रपती संभाजीराजांच्या समाधीच्या म्हणजे जिथं छत्रपती संभाजीराजांची समाधी आहे का नाही ते पवित्र क्षेत्र म्हणजे तुळजापूर आपलं तुळापूर. आणि या तुळापूरच्या ठिकाणी आम्ही सगळेजण आलो. हे काय आमचं मनोहर जाधव आहेत, परत दादासाहेब आहेत, हानुदाजी आहेत, इतर बापू आहेत. आलो ह्या ठिकाणी पुढं ही मागजण येते ते सगळे ढिगी आणि असं तीर्थक्षेत्र आहे. ओ हे काय तुम्हाला सांगायचंय, जीवनात येऊन तुम्ही फक्त एकदा या तुळापूरला भेट द्या म्हणजे जन्माचं तुमच्या सार्थक झाल्याप्रमाणे आहे. आयुष्यात तुम्ही काय नाही पाहिलं तरी चालेल, पण छत्रपती संभाजीराजांचं ज्या ठिकाणी समाधी आहे का नाही म्हणजे 40 दिवस त्यांचं ज्या ठिकाणी हाल झालं, तुकडं केलं म्हणजे असं आख्यायिका सांगितली जाते की ह्या ठिकाणी त्यांचं हाल झालं वगैरे आणि ह्याच ठिकाणी त्यांचं तुकडं गोळा करून शिवण्यात आलं वगैरे 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 आम्हाला हे ठिकाणी कळालं. असं हे पवित्र क्षेत्र म्हणजे तुळापूर आणि त्याचं संपूर्ण चित्रीकरण मी तुम्हाला दाखवत आहे. ह्या काही संपूर्ण हा एरिया पाहिलं कसं काय वाटतंय बघितलं का तुळापूरचं त्रिवेणी संत असं आहे. आणि ह्या का हे इथं विशेष म्हणजे इथं 3 नद्यांचा संगम बी आहे. इतकं सुंदर वातावरण आणि मनमोहन टाकणारं हे क्षेत्र म्हणजे तुळापूर. आता ह्या काही त्या बाजूने एक येणारी नदी, त्या बाजूने येणारी नदी
म्हणजे इंद्रायणी वगैरे कोणचे असतील आता ते काहीच का आपल्याला सांगता येत नाही बरं का. पण एकंदर हे सुंदर असं जुनाट बघितलंय का कसं काय वातावरण छानपैकी. तुळापूर हो का, ह्या ठिकाणी नद्यांचा संगम पाहिला आणि तुळापूर या पवित्र क्षेत्रावर असणारी भाविकांची गर्दी. कसं काय वाटतंय माऊली इथं टकाटक खटाखट तुळापूरचं वातावरण. हे का इथं तुळापूरला छत्रपती संभाजीराजांचं संग्रहालय आहे बरं का. त्या ठिकाणी आलो इथं आता तुम्हाला दाखवतो इथलं सगळं चित्रीकरण खटाखट.